जय हिंद मुख्यमंत्री साहेब, मी अनिता संजय गायकवाड, धाराशिव जिल्ह्यातली भूम पथकामधली होमगार्ड आहे। मुख्यमंत्री साहेब, माझ्यावर अन्याय झालाय। काल सगळ्यांना पंढरपूरच्या ड्युट्या वाटप केल्यात, फक्त मला सोडून। माझा नंबर 1693 आहे। मग माझ्या आधीच्या 1692, माझ्या नंतरच्या 1694, 1696 या सगळ्यांना ड्युट्या वाटप केल्यात, फक्त मला सोडून। मग सिरियल प्रमाणे तुम्ही ड्युट्या वाटप का करत नाहीत? ऑनलाईन ड्युट्या पडत नाहीत, ऑफलाईनच आहेत। मग त्यांच्या मनावर असतं की कोणाला घ्यायचंय आणि कोणाला नाही। मग बाकीच्यांनी काय करायचं? माती खायची का? सर, मला काहीतरी माझी काय चूक झाली असती तर मला टार्गेट का केलं जातंय? मग माझी काय चूक असती तर मला 2 थोबाडीत मारले असते तरी चाललं असतं, पण माझ्या पोटावर मारलं हे मी कधी सहन करणार नाही। कारण माझे 3 मुलं आहेत आणि मला त्या 3 मुलांचा सांभाळ करायचा आहे, कारण त्यांना वडील नाही आहेत। मग मी या 3 मुलांचा सांभाळ कसा करणार हा कुणालाच विचार येत नाहीये का? मी सगळ्यांना सांगून बसले की मला ड्युटीची खूप गरज आहे आणि सगळ्यांना माहिती आहे माझी परिस्थिती काय आहे। जर ड्युटी नसली तर मी शेतात काम करते, शेतात नसलं तर ब्लाऊज शिवते, पण माझा हात बंद नसतो, कारण हात बंद पडला तर माझ्या मुलांचे तोंड बंद पडतात। मग मी काय करायचं? मी कसं जगायचं? आज ड्युट्या असून सुद्धा मी 300 रुपये रोजाने मी शेतात येऊन काम करणं हे योग्य आहे का? सगळ्यांनी आज ड्युट्या करायच्या आणि मी रानात येऊन 300 रुपये रोजाने काम करायचं, हे बरोबर वाटतंय का? मग माझं काय चुकलंय? मला न्याय मिळालाच पाहिजे, कारण मी कालपासून व्हिडिओ बनवते पण मला कोणाचाच काही रिप्लाय आलेला नाहीये। मग हा आवाज कुठपर्यंत जाणार किंवा कुठे बंद होणार हे फक्त तुम्हालाच माहिती आहे, कारण गृह खात्याखालीच होमगार्ड चालतं। मग आज तुम्ही निवडून दिलेले अधिकारी आमच्यावर असे अन्याय का करतात? अधिकारी बसवलेत सगळ्यांना ड्युट्या वाटप नीट करण्यासाठी का? निवडून महिलांना किंवा पुरुषांना तुम्ही ड्युट्या वाटप करता। आज मीच नाहीये, प्रत्येक खूप जण आहेत आणि त्यांची हीच बोंब आहे। सगळे मलाच बोलतायत की तुम्ही ताई व्हिडिओ बनव, आपण काहीतरी बोलूया। मग आज आम्ही काय करायचं? माती खायची का? आज 15-15 दिवसाच्या ड्युट्या आमच्या कॅन्सल होत आहेत म्हणल्यावर आम्ही काय खायचं? आम्ही आमच्या मुलांना कसं सांभाळायचं? हाच एक प्रश्न आहे मुख्यमंत्री साहेब। आमची प्लीज करून मदत करा आणि आमचा न्याय करा। धन्यवाद।